हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत काठपदर साडीवर सुंदर अशी बाही डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही बाही डिझाईन बनवण्यासाठी इथे आपण खाली 1 इंच आणि वर 1.5 इंच अशी मार्किंग करून कट करून घेतलेलं आहे आणि सेंटरलाही कट करून घेतलं आहे, जेणेकरून बाही जोडताना आपली डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही यासाठी. आता आपण ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कट करून घेतलेला आहे आणि आता अस्तरवर कट करून घ्यायचे. तर अस्तरवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. बघा, या पद्धतीने आहे तेवढं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि आपला जेवढा काठ आहे तिथं पण मार्किंग करून घ्यायचे आहे. सेंटरला कट करून घ्यायचं. ब्लाऊजचा मेन कपडा अस्तरवर ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित ठेवून घेऊन इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर जसा आकार आहे तशी शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही यासाठी. शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, पलटून घेतल्यावर आपला असा आकार आलेला आहे, त्यावर आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, दाबटीप टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, आपले फिनिशिंग सहित सुंदर अशी डिझाईनही तयार झालेली आहे. तर इथे आपण ह्याला कपड्याचं छोटंसं लटकन टाकणार आहोत. तर ते लटकन आपण इथे तयार करून घेऊयात. तर इथे 2x2 चा कपडा घेऊन आपण कपड्याचं छोटंसं लटकन तयार करून घेत आहोत. बघा, ह्या पद्धतीने आपण इथे लटकन टाकून घेणार आहोत. तर इथे मी एक लटकन टाकलेलं आहे. तर इथे एक लटकन का 2 लटकन छान दिसतील, तर मैत्रिणींनो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. लेस लावतानाच आपल्याला इथे लटकन टाकून घ्यायचं आहे आणि इथे छोटीशी गोल्डनची नाजूक लेस मी इथे लावून घेत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता. आणि आता साईडने शिलाई मारून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जो काठ आहे त्या काठाला अस्तर लावून घ्यायचं आहे. अस्तरच्या साईडने इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला अस्तर बाहेर येणार नाही यासाठी. आणि मैत्रिणींनो, हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. अर्ध्या इंचाची मार्जिन ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे.
आणि लगेच इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे. काठाच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.